मंगलाष्टका ही हिंदू विवाह सोहळ्यामध्ये गायली जाणारी अत्यंत पवित्र आणि शुभ प्रार्थना आहे। मंगला म्हणजे शुभ आणि कल्याणकारी आणि अष्टक म्हणजे 8, त्यामुळे 8 शुभ श्लोकांच्या मालिकेला मंगलाष्टका असे म्हटले जाते। विवाहाच्या वेळी वधू आणि वर यांच्या सुखी, समृद्ध, निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी ही मंगलाष्टका म्हटली जाते। विवाह हा केवळ 2 व्यक्तीचा नव्हे, 2 कुटुंबांचा, 2 संस्कारांचा आणि 2 आत्म्यांचा पवित्र मिलाप मानला जातो। त्यामुळे या मंगलाष्टकाद्वारे देवाचे स्मरण करून नववधूवरावर आशीर्वादाचा वर्षाव केला जातो। मंगलाष्टकाच्या सुरुवातीला भगवान गणेशाचे स्मरण केले जाते, जेणेकरून विवाहामधील सर्व अडथळे दूर होऊन कार्य निर्विघ्न पार पडावे। त्यानंतर गंगा, यमुना, गोदावरी यांच्यासारख्या पवित्र नद्यांचे आवाहन करून वधूवराचे जीवन निर्मळ, पवित्र आणि समृद्ध व्हावे अशी प्रार्थना केली जाते। मंगलाष्टकामधले शुभमंगल, सावधान हे शब्द विशेष महत्त्वाचे आहेत। शुभमंगल म्हणजे नववधूवरांचे जीवन सदैव शुभ आणि मंगलमय राहो, आणि सावधान म्हणजे तुम्ही नव्या जबाबदाऱ्यांच्या संसारामध्ये प्रवेश करत आहात। त्यामुळे परस्पर प्रेम, विश्वास, समजूतदारपणा आणि कर्तव्य भावनेने जीवन जगावे असा संदेश। मंगलाष्टके म्हणताना संपूर्ण वातावरण भक्तिमय, आनंदी आणि पवित्र बनते। विवाहाच्या अंतिम क्षणी तदेव लग्न सुदीन तदेव हा मंगल श्लोक उच्चारला जातो। त्यानंतर वधू आणि वर एकमेकांना हार घालून वैवाहिक जीवनाची नवीन सुरुवात करतात। आजच्या आधुनिक काळातही मंगलाष्टकाचे महत्त्व तितकेच आहे। ही परंपरा आपल्या संस्कृतीतील कुटुंब मूल्ये, प्रेम, जबाबदारी आणि अध्यात्म यांचे सुंदर प्रतीक आहे। त्यामुळे प्रत्येक विवाह सोहळ्यामध्ये मंगलाष्टके केवळ परंपरा नसून नवजीवनासाठी दिलेला पवित्र आशीर्वाद असतो। मित्रांनो, विवाह सोहळ्यामध्ये मंगलाष्टका का म्हटली जाते आणि मंगलाष्टका म्हणण्यामागचे महत्त्व, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। मित्रांनो, माझं नाव आहे किरण सूर्यवंशी। माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि FB पेजवर जाऊन फॉलो करा। तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत।